Hello friends, you are most welcome in this session. I am Mr. Gajanan Chaudhary sharing some important tips through this video. The topic of this video is related to unit number 1, that is 1.4, be smart. Before going to conduct this activity, I would like to request you, if you are new at my channel, please subscribe my video and don't forget to hit the bell icon. Okay, let's start our lesson. Champions aren't made in gyms. Champions are made from something they have deep inside them, a desire, a dream, a vision. They have to have the skill and the will, but the will must be stronger than the skill. Successful professionals thrive in the same manner. We all have natural talents. If we use that talent to set our goal in life, we can easily get success in life. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या धड्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्लुप्त्या या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण बघतोय कोणत्याही क्रीडा स्पर्धेतील जे चॅम्पियन्स असतात ते काही जिममध्ये जिम म्हणजे व्यायामशाळेमध्ये तयार होत नसतात. तर दृढ इच्छा, स्वप्न, दूरदृष्टी यासारख्या त्यांच्यामध्ये खोलवर असलेल्या काही गोष्टीमुळे हे विजेते स्पर्धेमध्ये निर्माण होत असतात. त्यासाठी कौशल्ये व इच्छाशक्ती, याला आपण विल म्हणतो, स्ट्रॉंग डिझायर, इच्छा असेल तर आपल्याला मार्ग सापडतो. म्हणून वी शूड हॅव अ स्ट्रॉंग डिझायर ॲट फर्स्ट. या दोन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये असणे आवश्यक आहेत. पण कौशल्यापेक्षाही स्ट्रॉंग डिझायर बळकट असायला हवी. प्रत्येक यशस्वी व्यावसायिकांचा अशाच प्रकारे उत्कर्ष होत असतो. आपण सर्वजण उपजत बुद्धी कौशल्ये घेऊन जन्माला येतो. या बुद्धीचा, या कौशल्यांचा जर आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी योग्य प्रकारे वापर केला तर निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. अर्थात कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कृती केली पाहिजे. कृती नसेल तर आपलं ध्येय त्या ठिकाणी पूर्ण होणार नाही. नेक्स्ट, setting goals may appear easy, but for some it is quite challenging. Fear of failure may be avoided in the absence of any goals. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommend a 5-step approach. विद्यार्थी मित्रांनो, ध्येय निश्चित करणं हे जरी बऱ्याचशा लोकांना सोपं वाटत असलं तरी अनेकांसाठी ते एक चॅलेंज आहे. कोणतंही ध्येय जर आपल्यासमोर नसेल तर साहजिकच आपल्याला अपयशाची भीती त्या ठिकाणी टाळता येईल. विचार करा, जर आपल्यासमोर ध्येय असेल तर साहजिकच आपल्याला असं वाटतं यश किंवा अपयश या दोन गोष्टी आपल्यासमोर आहेत. मात्र शेवटी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला नेमकं काय मिळवायचं आहे, काय बनायचं आहे, ही प्रत्येकानं त्या ठिकाणी ठरवायचं असतं. ध्येय साध्य करायचं असेल तर या 5 टप्प्यांचा मार्ग आपल्याला अवलंबावा लागेल. असे अनेक तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी आपल्याला सुचवत असतात. नाउ सी द वेब अबाउट स्मार्ट गोल्स. स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक, टाइम बाउंड. It means that smart goals are a methodology of thinking that helps people reach success. SMART stands for specific, measurable, achievable, realistic, and time bound. SMART goals have a specific rubric. Rubric means a guideline, means मार्गदर्शक सूची. Specific involves identifying a specific area for improvement. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. Refined means pure. It makes it easier to set parameters and work towards the goal. Parameters means मापदंड, framework. For example,
If it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? स्पेसिफिक मीन्स निश्चित तपशील असलेला, सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये यात शोध घेतला जातो. क्षेत्र जितकं अधिक नेमकं तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकतं. यामुळे जे काही फ्रेमवर्क म्हणजे मापदंड ठरविणे आणि त्यानुसार आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणं अगदी सहज सोपं होत असतं. जसं की एखादं घर बांधत असताना किती क्षमतेचं घर हवे आणि किती कालावधी लागेल याबद्दल डिटेल असणं गरजेचं असतं. मेजरेबल क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. दिस मेक्स इट easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. Benchmark means a standard, कामगिरीचं मानक. बघा विद्यार्थी मित्रांनो, मेजरेबल मोजता येण्याजोगा. ध्येयाचे परिणाम निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आपण आखत असतो. त्यामुळे विशिष्ट ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीत कामगिरीचं योग्य मानक ठरवता येणं तसेच सुधारणेच्या संधी शोधणंसुद्धा सोपं होत असतं. जसं की फुटबॉल खेळताना खेळाडूंची भूमिका आणि त्याचं त्या मैदानावरील असणारं ठिकाण स्थान निश्चित केलेलं असणं अत्यंत आवश्यक असतं. नेक्स्ट, अचिवेबल सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डिझायनेटेड पिरियड. निश्चित कालावधी ऑफ टाईम. ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर goals that further define a career. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. मित्रांनो, अचिवेबल मीन्स प्राप्त किंवा साध्य करण्यायोग्य, ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता येतील अशी जी काही ध्येय ठरवावी लागतात. रिअलिस्टिक मीन्स वास्तववादी. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. Building expertise takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic, means avashtavadi. Being realistic will make it easy to be successful at attaining goals if defensive मीन्स बचावात्मक अँड नॉट ॲग्रेसिव्ह अटॅक न करण्यासारखं, ॲग्रेसिव्ह अटॅक करण्यायोग्य. द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अडहेअर टू दॅट पिक्चर. मीन्स या वास्तववादी चित्रकरणामध्ये स्वतःला अवगत असलेल्या विशिष्ट कौशल्यानुसार किंवा आपल्या क्षमतेप्रमाणे योग्य असं ध्येय निश्चित करणं महत्त्वाचं असतं. तर कोणत्याही गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे कमीत कमी कालावधीमध्ये एखाद्या विषयात एक्सपर्ट होण्याची अपेक्षा ठेवणं थोडंसं अवास्तवच आहे. कारण वास्तववादी व्ह्यू असेल तर ध्येय साध्य करणे सहज शक्य होत असतं. बचावात्मक असणारं आणि धडाडी नसलेलं ध्येय बहुधा वास्तववादी असू शकत नाही. आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या मनामध्ये आपल्या ध्येयाचं विशिष्ट चित्र स्पष्ट असायला हवं आणि ते पूर्ण करण्याची क्षमतासुद्धा आपल्यामध्ये असायला पाहिजे. अकाउंटेबिलिटी मीन्स जबाबदारी, responsibility, and consistent time means continuous, सातत्यपूर्ण. Without consistent time bound action, it never becomes a reality. It may be exercise, diet,
and stress-free thoughts. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt, or indifference, but within a deadlines. Means प्रत्येक ध्येयासाठी आपल्याला वेळेचं फ्रेमवर्क मापदंड निश्चित करावं लागतं, ज्याच्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि त्याची विशिष्ट जबाबदारी आपल्याला ठेवण्यास मदत होते. जर वजन कमी करायचे असल्यास काय करायला हवे हे आपल्याला माहीत असते, पण वेळेच्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळविणे शक्य होत नाही. मग तो नियमित व्यायाम असो, आहार असो किंवा तणावरहित विचार, मनाची द्विधावस्था न होऊ देता, मनामध्ये शंका किंवा उदासीनता न बाळगता, ठरवलेल्या मुदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टींचे पालन केले पाहिजे. We see that visions, wishes, intentions and dreams are all valuable. They spark of imagination and encourage us to define where we want to reach. In order to get there, however, we need to bring life images down to earth and plan to execute our strategies. The quality and quantity of energy we put forth directly impact the result. It means that life is something like a trumpet. If we don't put anything in, we can't get anything out. It means that in this passage, सर्वच ध्येयदृष्टी, इच्छा, उद्देश आणि स्वप्ने हे मौल्यवान असतात. त्यांच्यामुळे आपली जी थिंकिंग पॉवर असते, कल्पनाशक्ती असते, ती जागृत होत असते आणि नेमकं कुठं पोहोचायचं आहे हे निश्चित करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळत असते. तिथे पोहोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनातील जी प्रतिमा असेल व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार योग्य असं धोरण आखता आलं पाहिजे. आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण यांच्या निष्पत्तीवरच खऱ्या अर्थाने त्याचा परिणाम होत असतो. आयुष्य हे एखाद्या रणशिंगाप्रमाणे असते, म्हणजेच तुतारीसारखे असते, ट्रम्पेट ज्याला म्हणतो आपण. जर आपण त्या ट्रम्पेटला काही दिलेच नाही तर त्यातून आपल्याला काहीही मिळणार नाही. Now see the web says related words are getting to the next place, walking in the dark, finding the right footing, mastering the skills. Success means what? Success is a walk in the dark, finding the right footing, preciously mastering the skills and getting to the next place. All depends on how we approach and tackle the problem. The best way to get from where we are to where we want to be is to find the footing of our next step. When we take the next step, it should support and hold us without a crack. Means यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल असते. योग्य पाऊल वाट शोधणं, आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणं आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे, या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो यावर अवलंबून असतं. आपण जिथं आहोत तिथून जिथे जाण्याची आपली इच्छा आहे तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पावलावर योग्य दिशेला टाकता येणं आवश्यक आहे. आपण उचललेलं प्रत्येक पुढचं पाऊल हे आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे असायला हवे असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बी स्मार्ट या धड्यातून यशस्वी होण्याच्या काही क्लुप्त्या जाणून घेतलेल्या आहेत. इफ यू वॉच दिस व्हिडिओ वन्स अगेन यू विल बेटर अंडरस्टँड. सो वी विल meet in the next video. You subscribe my channel. Okay, thank you very much.